नागपुर में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस पर हमला बोलते हुए कहा कि लाडली बहन योजना के खिलाफ अदालत में याचिका कांग्रेस पक्ष से जुड़े लोगों ने ही दायर की थी, जिससे उनका महिला विरोधी चेहरा उजागर हुआ। बावनकुले ने साफ किया कि लाडली बहन योजना आचार संहिता से पहले शुरू हुई थी और 2.5 करोड़ महिलाओं को उनका हक का पैसा जरूर मिलेगा। विजय वडेट्टीवार के विवादित बयान पर पलटवार करते हुए कहा कि बीजेपी की राजनीति आध्यात्मिक मूल्यों पर आधारित है और जय श्री राम उनकी पहचान है। आगे उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि 2019 में देवेंद्र फडणवीस के साथ विश्वासघात हुआ, लेकिन उनके प्रचार की धार कम नहीं होगी। आइए सुनते हैं बावनकुले का सविस्तर बयान। हर्षवर्धन सपकाळ सध्या राहुल गांधीच्या गुड लिस्टमध्ये येण्याकरता त्यांचं पद जाऊ नये म्हणून ते तसे वागतात आहे। नगरपालिकेच्या वेळेस त्यांचा पराभव झाला, किंचित झाले तेव्हाच त्यांचं पद जाणार होतं, पण आता देवेंद्रजीवर भाजपवर टीका करून राहुल गांधीकडे मेरिट मिळवत आहे, बाकी काही नाही। उद्धव ठाकरे काल म्हणाले की समोर खड्डा आहे हे दाखवणारा मित्र फडणवीसांनी गमावलेला आहे, त्यांनी मातोश्रीवर टीका करणं बंद केलं तर त्यांचे दरवाजे उघडे होऊ शकतात। तुम्ही कसं बघताय? ते म्हणाले खरा मित्र तो जो चुका दाखवतो। देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळी पाठीत खंजीर खुपसणारे कधीच मैत्रीची भूमिका पूर्ण करू शकत नाही। देवेंद्रजीच्या पद प्रतिष्ठेला धक्का लावणारे उद्धव ठाकरे आहेत। ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री बनण्याच्या अंतिम त्या ठिकाणी करायचा होता 2019 मध्ये, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला। आज वितत्वाची भाषा बोलणे हे या ठिकाणी मला वाटतं की त्यांच्या सुधारणा झाली असेल कालाने, पण हेच उद्धव ठाकरे त्यांनी देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्रजीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं आणि देवेंद्रजीचं पद हिसकून या राज्याची अधोगती उद्धव ठाकरेंनी केली। आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात। देवेंद्रजीच्या प्रचाराची धार कमी होईल असं त्यांना वाटतं, पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे। त्यामुळे या प्रयत्नाला काही अर्थ नाही। दयाशंकर तिवारीच्या रस्त्यावरती घर आहे, अजूनपर्यंत ते चौडीकरण झालेलं नाहीये। दयाशंकर तिवारीचं घर हे 3, 4, 5 पिढ्यापासून त्या ठिकाणी आहे, त्यांचं स्वामित्व आहे, त्यांची मालकी आहे। निश्चितपणे जेव्हा रस्ता मोठा करू तेव्हा दयाशंकरजी ते घर त्या ठिकाणी जाईल, चिंता करू नका। तुमच्याकडे फार कमी दिवस आहे, काँग्रेसने तुमच्याप्रमाणे काँग्रेसने लाडकी बहिणीच्या पाठीत खंजीर खुपसलाय, मी जनतेपर्यंत हा कसा पोहोचवला? आमच्याकडे 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली भाजप आहे। आमच्याकडे 1,00,000 सक्रिय सदस्य असलेला कार्यकर्ता आहे। आमच्याकडे भारतीय जनता पार्टीत निर्णय झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटांमध्ये राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोहोचतो, अशी सक्षम यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे। त्यामुळे उद्यापर्यंत राज्यामध्ये लाडक्या बहिणीला 2.5 कोटी लाडक्या बहिणीपर्यंत हा विषय निश्चितपणे पोहोचेल आणि आपली मीडिया तर आहे।